आपल्या सर्वांचे लाडके नेते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय अमित भाई, या निमित्ताने हरंगुळ बुजुर्ग येथील महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या भव्य दिव्य अशा पदयात्रेनिमित्त आज आपल्या गावामध्ये येणं झालं. आणि या पदयात्रेची सांगता आपण या क्षणी या ठिकाणी करीत आहोत. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. नोव्हेंबर 20 रोजी आपल्याला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे. मी आणि माझे सहकारी महाराष्ट्रासाठी लढण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये उभे आहोत. अनेक निवडणुका यापूर्वी झाल्या आणि तुम्ही अनेक निवडणुकांमध्ये मला भरभरून प्रेम दिलं, पण ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, महाराष्ट्राच्या सन्मानाची आहे. महाराष्ट्राची सूत्र महाराष्ट्राकडे नाही आहेत. महाराष्ट्राची सूत्र गुजरातकडे आहेत असं मी म्हणालो तर चुकीचं होणार. महाराष्ट्र आपला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य आहे. आज याला कोणाची तरी दृष्ट लागली आहे आणि येत्या 20 नोव्हेंबर रोजी तुम्हाला ती दृष्ट काढायची आहे. आज आम्ही आपल्याकडे काम केली कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. महाराष्ट्रामध्ये जे चाललंय त्याचं लोण आम्ही लातूरला येऊ दिलं नाही. झुंजारे, तुम्ही म्हणालात की तुम्ही अनेक ठिकाणी पुढारी पाहिले, पण लातूरचे पुढारी जरा वेगळे आहेत. लातूरचे पुढारी का वेगळे आहेत तुम्हाला सांगू? कारण तुम्ही सगळे वेगळे आहात. मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय आणि म्हणून मला असं तसं काही करता येणं शक्य नाही. मी आजच एका ठिकाणी असं म्हणालो की पुढारी या अगोदर कर्तृत्वानं ओळखले जात होते. पुढारी यशवंतराव चव्हाण कर्तृत्वानं ओळखायला जायचे. वसंतदादा पाटील कर्तृत्वानं ओळखले जायचे. वसंतराव नाईक कर्तृत्वानं ओळखले जायचे. शरद पवार कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब कर्तृत्वानं ओळखले जायचे. अलीकडे काय झाले तुम्हाला सांगू? पुढारी हे आता टक्क्यानं ओळखायला लागलेले आहेत.
मी टक्क्याचा आकडा ऐकला की तुम्हाला कळतं हा कोण पुढारी आहे. ही अवस्था झालेली आहे आपल्या राज्याची, आणि ही जर बदलायची असेल तर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल. भ्रष्टाचार आपल्या रयतेच्या राजाचा पुतळा कोसळतो. या जगामध्ये हे एकमेव उदाहरण आहे एखादा पुतळा कोसळण्याचा. या अगोदर कधी ऐकलं होतं कुठला पुतळा असा कोसळला आहे? कधी नाही. कारण ज्यांनी पुतळा उभा केला त्यांचे हात भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत. महाराष्ट्र यांना कधीही माफ करणार नाही. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. फोडाफोडीचं राजकारण केलं, आमदार खासदार विकत घेतले, पक्ष विकत घेतले, आणि मग आपण मतदान जे करतो त्याला अर्थ काय? तुम्ही मतदान करायचं, मला निवडून द्यायचं, आणि मी मुंबईत जाऊन माझीच विक्री लावायची. हे पटेल तुम्हाला? काय झालं महाराष्ट्रामध्ये? जे लोकप्रतिनिधी तिथं गेले आणि त्याची बोली लागली आणि त्या बोलीला ते विकले गेले, त्या मतदारांची मला क्यू येते. त्या मतदाराचा अपमान करण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे. ज्याला याने खतपाणी घातलं ते आज महाराष्ट्रामध्ये मतदान मागायला येणार आहेत. त्यांना महाराष्ट्रामध्ये मतदान मागायचा कसलाही अधिकार नाही. भारतीय जनता पक्षाची गेल्या 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष सत्ता होती. महाविकास आघाडीची 2.5 वर्ष सत्ता होती फक्त, आणि त्यातही कोरोना महामारी आपल्यावर ओढावली होती. आम्ही कोरोनाच्या विरोधामध्ये लढत होतो आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचं षडयंत्र रचत होतं. आम्ही तुमचा जीव वाचवण्यामध्ये आमच्या जीवाची तमा बाळगली नाही, पण भारतीय जनता पक्षाचे नेते रात्री वेश बदलून हिंडत होते, गुप्त बैठका घेत होते. ते तुम्हाला औषध उपचार मिळावेत म्हणून नाही, तुम्हाला लस मिळावी म्हणून नाही, तुम्हाला इंजेक्शन मिळावं म्हणून नाही, तुम्हाला ऑक्सिजन मिळावं म्हणून नाही, तुम्हाला एखाद्या रुग्णालयामध्ये बेड मिळावा म्हणून नाही, मंत्रालयामध्ये आपल्याला खुर्ची कशी मिळेल यासाठी या गुप्त बैठका होत होत्या. हे दुर्दैवी आहे, हे दुर्दैवी आहे. आणि मग याचा तुम्ही त्यांना जाब विचारणार आहात की नाही? आणि आम्हाला विचारतात काँग्रेसनं काय केलं. ऐकत असाल तुम्ही अमित देशमुखांनी काय केलं. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 2250 कोटी रुपयाचा विकासाचा निधी आम्ही मंजूर केला, आणि ते आकडे मी तुम्हाला पाठवून देईन. तुम्ही बेरीज करा. तुम्ही बेरीज करण्यामध्ये हुशार आहे. बेरीज करा आणि मग गावाला सांगा की मी जे बोलतोय ते सत्य बोलतोय की नाही. या लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाने केलं काय? थोडासा विचार करा. काहीही केलेलं नाही. आश्वासनं दिली, घोषणा केल्या, पूर्तता केली नाही. आपल्याच हरंगुळच्या शिवारामध्ये
खंडापूरच्या शिवारामध्ये, वाडीच्या शिवारामध्ये मराठवाडा कोच फॅक्टरी जी उभी केली, 50,000 नोकऱ्या मिळणार असं सांगितलं. 50,000. माझा सवाल आहे भारतीय जनता पक्षाला, मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये किती सुशिक्षित बेकारांना रोजगार मिळाला हा आकडा आम्हाला कळवा. 3दा उद्घाटन झाली तरी कोच बाहेर आलेली नाही. तुम्ही जाता चालायला जरा कधीतरी कोच फॅक्टरीमध्ये जावा, चालत चालत आता की 10 किलोमीटर गेलतो का. दिशाभूल करायची. आता आपले डॉक्टर शिवाजी काळगे हे खासदार झालेत. दिल्लीमध्ये त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी बैठक घेतली, त्यांनी विचारणा केली आणि त्यांना सरकारने असं सांगितलंय की अजून 2 वर्ष लागतील ती कोच बाहेर यायला. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अजून 2 वर्ष म्हणजे हा 24, 25, 26 म्हणजे 27ला ती कोच बाहेर येईल. 2027. तुम्हाला काही खोटं बोलायचं कारण नाही, आम्ही जे तुम्हाला बोलतो ते खरं बोलतो. 2027. आणि आता त्याला सुद्धा काँग्रेसच्या खासदाराचा पाठपुरावा आहे. डॉक्टर शिवाजी काळगेंनी आता या हरंगुळ स्टेशनवरून काल विशेष ट्रेन दिवाळीसाठी इंटरसिटी सुरू झाली. काल पहिली फेरी झाली. हे कोण करतं? काँग्रेस करतं. रेल्वे लातूरला कुणी आणली? काँग्रेसनं आणली. विमानतळ कुणी आणलं? काँग्रेसनं आणलं. बस स्टँड कुणी आणलं? काँग्रेसनं आणलं. 1980 साली लातूरला बस स्टँड सुद्धा नव्हतं. धाराशिवला होतं. बस डेपो ज्याला आपण म्हणतो ना, त्याचं आंदोलन झालं. हो ना. म्हणजे काँग्रेसचं सूत्र या भागाची जेव्हा हाती घेतली तेव्हा फक्त बस स्टँड होतं लातूरला. आज रेल्वे स्टेशन आहे आणि एअरपोर्ट आहे. आणि ते एअरपोर्ट सुद्धा लवकरात लवकर चालू होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कारण आपल्याकडे उद्योग आले पाहिजेत, व्यापार वाढला पाहिजे, व्यवसाय आला पाहिजे. तुम्हाला इथून विमानानं प्रवास करता येईल अशा व्यवस्था झाल्या पाहिजेत. तिरुपतीला जाता येईल, शिर्डीला जाता येईल. अजमेरला जाता येईल, मुंबईला जाता येईल, दिल्लीला जाता येईल, बँगलोरला जाता येईल. कारण आता विमानचा प्रवास सुद्धा आता परवडतो. ट्रेनचं तिकीट 1,500 आहे, विमानाचं 3,000. आता सामान्य माणसाला परवडतो विमानाचा प्रवास. विमानतळ इथं विकसित करण्याचं कारण असं आहे की इथं उद्योग आले पाहिजेत, उद्योगपती आले पाहिजेत. सकाळी त्यांनी यावं, कारखान्यामध्ये त्यांनी काम पाहावं, संध्याकाळी काम उरकून पुन्हा मुंबई दिल्लीला जावं आणि इथं उद्योग उभे करावेत. यासाठी दळणवळण गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर एअरपोर्टमध्ये एअर कार्गो हब हा विकसित झाला पाहिजे, जेणेकरून शेतीमाल जर आपल्याला देशांतर्गत आणि देशाबाहेर जर पाठवायचा असेल तर विमानानं तो पाठवता येईल. असं एक मोठं केंद्र या लातूरमध्ये भविष्यामध्ये आपल्याला विकसित करता येईल. हे स्वप्न आपल्यासाठी आम्ही पाहिलेलं आहे. वंदे भारत ट्रेन लातूरहून सुरू झाली पाहिजे. अनेक रेल्वे आता लातूरच्या स्टेशनवरनं सुरू होतात. एकच होती रेल्वे, आता 2 डझन रेल्वे लातूर स्टेशनवरनं जातात. कुठेही देशामध्ये तुम्हाला जाता येतं. एवढं दळणवळण आता सक्षम झालेलं आहे. आता लातूरहून एडशी, टेंभुर्णी, पुणे हा रस्ता करतो म्हणून भाजपने किती घोषणा केल्या. 10 वर्ष आपण ऐकतोय.
हा रस्ता करू म्हणून. दर निवडणुकीच्या वेळी त्यांचे मंत्री येतात आणि सांगतात हा रस्ता आता आम्ही मंजूर केलेला आहे, आता असा होणार आहे तसा होणार आहे. अजून तर काही तो झाला नाही. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला या महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निवडून द्यायचं. उद्धव ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, शरद पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? असली नकली आपण फक्त चित्रपट पाहायचो. असली नकली आठवते ना? मला तर राजकारणामध्ये सुद्धा असली नकली हे आपल्याला अनुभवायला अलीकडे मिळत आहे. आणि महाराष्ट्र ह्याला मान्य करणार नाही. या लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे 6 पैकी 6 आमदार निवडून येतील ही खात्री मी आपल्याला देतो. आणि तुमची साथ हवी आहे मला. देणार की नाही तुम्ही साथ? साथ हवी. आणि आज मी खरंच आमच्या भूतपूर्व भारतीय जनता पक्षाच्या मित्रांना, आज ते काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, खरंच तुमचं मनापासून मी स्वागत करतो. कारण तुमच्यावरही अन्याय केलाय भारतीय जनता पक्षाने. तुमच्यावरही अन्याय केला. तुमच्या व्यथा मी समजू शकतो. तुमच्या पक्षामध्ये कार्यकर्ते नेते यांना राबवायचं आणि सोडून द्यायचं. यूज अँड थ्रो असं धोरण या पक्षाने स्वीकारलेलं आहे. या महाराष्ट्राचा विकास करत असताना हरंगुळचा विकास आम्ही विसरणार नाही आहोत. आज तुम्ही जे निवेदन मला या ठिकाणी दिलेलं आहे, अनेक मुद्दे आहेत. सगळे मुद्दे आपल्या पुढे याचं वाचन झालेलं आहे. 2019 ते 2024 आम्ही काय केलं आम्ही आमच्या पत्रकामध्ये नमूद करून तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये आहे ते. आणि 2024 ते 2029 आपल्याला हे करायचं. बालाजी झुंजारे आणि श्याम, तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की महाविकास आघाडीचं सरकार आलं ना, एका सहीमध्ये हे सगळे कार्यक्रम आम्ही सव्वीस कामं आहेत. 26 कामांना आम्ही 26 सह्या नाही करणार. 26 कामाला एकच सही. आणि या सगळ्या कामांना पहिल्याच बैठकीमध्ये आम्ही मंजुरी देणार. तुम्ही काम करून थकाल, पण आम्ही तुम्हाला मंजुऱ्या देत देत थकणार नाही, हे मला आपल्याला. ही गावं विकसित झाली पाहिजेत, प्रगत झाली पाहिजेत. आणि खरंच या गावाचं मला कौतुक करावंच वाटतं की या गावाने नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण स्वीकारलं. या जिल्ह्यामध्ये दुष्काळामध्ये तुम्ही केलेलं काम असेल, जलयुक्त शिवार, जलसंवर्धन, नाला खोलीकरण, सरळीकरण, या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा
तुम्ही पुढाकार घेतला आणि मग तुम्हाला पाहून इतरांनी काम सुरू केलं आहे. मी पाहिलं ते. आपण हरंगुळ मधूनच सुरू करू. तुमचा हरंगुळ स्टेशन ते कळंब रोड हा रस्ता खूप खराब झालेला आहे. मी उद्याच अधिकाऱ्यांशी बोलेन, पहिल्यांदा खड्डे तरी बुजवा असं मी त्यांना सांगेन, जेणेकरून तुम्हाला किमान येता तरी जाता तरी येईल. आणि पुन्हा त्याला आपल्याला कॉन्क्रीटचाच करावा लागेल. तुम्ही सांगाल तसंच करू. तेव्हा तो रस्ता आपण तुम्हाला तात्पुरता उपयोगात आणता येईल यासाठी निश्चित आपण तो दुरुस्त करू. आणि त्याचं वाहतूक पाहता, श्याम तुम्ही म्हणालात की खूप वजनाची वाहतूक त्या रस्त्यावर होते आणि मग रस्ता टिकत नाही. आणि मग त्याचं सर्वेक्षण करून नव्याने तो रस्ता विकसित करण्याचा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आणि मग महिला तंत्रनिकेतन कडनं सुद्धा जो रस्ता येतोय त्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही बोललात, तर त्याच्याकडेही आमचं विशेष लक्ष राहील. हे देखील मला गावकऱ्यांना इथं आवर्जून सांगायचं आहे. या गावामध्ये आता बहुतांश गावामध्ये फेरफटका लगावून आलेलो आहे. बहुतांश, सगळं झालं नसेल पण. आणि तुम्ही असं मला म्हणालात की खोदलेले आहेत सगळे रस्ते, कारण जल जीवन मिशनचं काम 17 कोटीचं तुम्ही आता पूर्णत्वाकडे नेताय. आणि हा पाणी पुरवठा तुम्हाला झाला पाहिजे. आणि हे जे काही खोदलेत आता रस्ते ते नव्याने करावे लागतील. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तातडीनं निधी मंजूर करू, कसलीही काळजी करायची नाही. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी तुम्ही मुद्दा मांडलेला आहे. यासाठी सुद्धा तुम्ही जागेचा शोध जर घेतला असेल तर त्या जागा आम्हाला सुचवा, कारण शेवटी जागा तुम्हाला सुचवावी लागेल, कारण ते गावकऱ्यांना सोयीचं लागतं. त्यामुळे तुम्ही ती जागा सुचवा, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा काम करता येईल. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि ही सगळी जी गावं आहेत, या गावांनी या लातूरमध्ये उद्योग उभे केले. या गावांनी जर जमिनी दिल्या नसत्या त्या काळामध्ये तर औद्योगिक वसाहत उभी राहिली नसती आणि आज लाखो लोकांना तिथं रोजगार मिळाला नसता. आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या 3 गावांना, विशेषतः हरंगुळ, खंडापूर आणि वाडी, याला CSR मधून आपल्याला जर काही निधी देता आला आणि उद्योग खात्याकडनं काही विशेष योजना जर आपल्याला इथं मंजूर करता आल्या तर त्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू. हे देखील मी आपल्या पुढे मांडू इच्छितो. या लातूरला उद्योग आले पाहिजेत, या लातूरचा व्यापार वाढला पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था नीटनेटकी राहिली पाहिजे. अलीकडे खूप भांडणं होत आहेत, तक्रारी होत आहेत, चोऱ्या होत आहेत, खून होत आहेत, अवैध धंदे वाढलेत, गुन्हे वाढलेत, गुन्हेगारी वाढली आहे. सरकारचं लक्ष नाही आहे, पोलिसांचा दोष नाही, कारण दलालांचा सुळसुळाट झालाय. आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायची असेल तर पोलीस अधिकाऱ्याला भेटून चालत नाही, दलालाला भेटावं लागतं. आहे का नाही? ते हे बदलायचं आपल्याला. असं नव्हतं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये. न्याय निवाडा व्हायचा. मी ऐकलं कोणीतरी तक्रार घेऊन गेलं पोलीस स्टेशनला, ज्यानं तक्रार घेऊन गेला त्याच्यावरच गुन्हा नोंदवलाय. पोलीस खातं. आपला सूर्यकांत सुडे दुर्दैवानं
त्यांची कन्या निर्घुण हत्या पुण्यामध्ये झाली, अजूनही सरकारी वकील नेमलेला नाही. तेच म्हणतो ना, अजूनही नाही. कुठे जावं या सामान्य माणसाने? 30 दिवस थांबा, 30 दिवस. 20 तारखेला मतदान, 23 तारखेला निकाल, 25 तारखेला सरकार, 30 तारखेला फास्ट ट्रॅक. सामान्य माणसानं जावं कुठं? सरकार मायबाप जर बघायला तयार नसेल, भ्रष्टाचारामध्ये जर धुंद असेल, कुठं मला पैसा मिळतो हाच जर त्याचा दृष्टिकोन असेल, तर सामान्य माणसाच्या व्यथा त्याला काय कळणार आहेत? काय कळणार आहेत सामान्य माणसाच्या व्यथा? महारोजगार मेळावा घेतला लातूरमध्ये भारतीय जनता पक्षानं. हजारो तरुणांना त्या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं. माझा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाला की किती सुशिक्षित बेकारांच्या हाताला तुम्ही काम दिलं, नोकऱ्या दिल्या, त्याची यादी जाहीर करा. यादी नाही जाहीर करणार. मेळावे घ्यायचे, घोषणा करायच्या, नोकऱ्या नाही दिल्या तर राजकीय संन्यास घेऊ म्हणायचं. कधी घेणार राजकीय संन्यास? आणि जर तुम्ही घेणार नसाल तर मतदार तुम्हाला राजकीय संन्यासावर पाठवतील, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून महाराष्ट्राला तुमची गरज आहे, महाराष्ट्राला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी लढतोय, मराठवाड्यासाठी लढतोय, लातूरसाठी लढतोय, हरंगुळसाठी लढतोय. हे आपण ओळखलं पाहिजे. काँग्रेसने काय केलं? ही जी शिवारं आता फुललेली आहेत ती कोणी केली? कोणी केली? काँग्रेसने केली. शून्य टक्के व्याज दरानं शेतकऱ्याला 5 लाख रुपयापर्यंत कर्ज कोणी दिलं? हे काँग्रेसने दिलं. शेतकऱ्याच्या मुलीला लग्नाची अडचण जर असेल, शुभमंगल योजनेअंतर्गत त्याला आर्थिक मदत देण्याचं काम कोणी केलं? काँग्रेसने केलं. शेतकऱ्याच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचं असेल आणि त्याला जर आर्थिक मदत हवी असेल तर ती आर्थिक मदत कोणी दिली? काँग्रेसने दिली. शेतीसाठी कर्ज काँग्रेसने दिलं. तुमच्या शेतीमालाला हमी भाव सरकार देत नाही. पण तुम्हाला शेतीमालाला योग्य भाव आपल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देण्याचं काम कोण करतं? काँग्रेस करतं. सोयाबीन असेल, हरभरा असेल, तूर असेल, उडद असेल, गूळ असेल, या सगळ्या शेतीमालाला योग्य दर देण्याचं काम काँग्रेस करतं. तुमच्या ऊसाच्या पिकाला मराठवाड्यामध्ये सर्वाधिक दर देण्याचं काम काँग्रेस करतं. शेतीमध्ये जे काही जोडधंदे आपल्याकडे उभे राहिले ते जोडधंदे कोणी उभे केले? काँग्रेसने उभे केले. काँग्रेसने काय केलं हे सांगायचा पाढा जर आपण वाचायला सुरुवात केली तर कदाचित वेळ कमी पडेल. एवढी कामं काँग्रेसने केलेली आहेत. आणि ज्यांनी केलं त्याला पावती देणं, लातूरचा मतदार हा सुजाण आहे, तो जाणतो. आणि माझा आपल्या पुढे एकच उद्दिष्ट पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये मंत्रालयावर महाविकास आघाडीचा तिरंगा फडकवायचा आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्पर्धा आहे. 288 आमदार आहेत, पण मंत्री 40च होतात. लक्षात घ्या. श्याम किती आहेत आमदार? 288. मंत्री किती होतात? 40.
आता त्या 40 मध्ये आपल्याला नंबर लावायचा आहे. आणि म्हणून तुमचं पाठबळ आम्हाला हवंय, तुमचा पाठिंबा हवा. मंत्रालयात तिथं सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर हरंगुळचा आमचा ग्रामस्थ तिथं येईल मंत्रालयामध्ये, खाली सांगेल त्या पोलिसाला, मी लातूरून आलोय, हरंगुळवरून आलोय, मला 5व्या मजल्यावर जायचं. हे तुम्ही म्हणू शकता, हायकमांड म्हणू शकता, मी म्हणू शकत नाही. MH24 आपली ओळख नाही का? आता MH24 महाराष्ट्रामध्ये कुठेही तर त्याचा दबदबा तुम्हाला निर्माण करायचा असेल तर लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा, उदगीर, अहमदपूर महाविकास आघाडीचा विजय असो. सुशिक्षित बेकारांच्या हाताला आम्हाला काम द्यायचं आणि म्हणून आम्ही कारखान्यामध्ये तर काम दिलंच, पण कारखान्याबरोबरच फार्म मेकनायझेशन या योजनेअंतर्गत अनेकांना आम्ही वाहनं दिली, ऊसतोड यंत्र दिली आणि त्या यांत्रिकीकरणामुळे सुद्धा शेकडो हजारो तरुणांच्या हाताला काम मिळालेलं आहे. आणि म्हणून झुंजारे आपल्याला विनंती अशी करायची आहे की गावातल्या सुशिक्षित बेकारांचं सुद्धा ओरिएंटेशन झालं पाहिजे. तुम्ही काय करू शकता, तुमच्यामध्ये काय स्किल आहे आणि त्या स्किलच्या आधारावर तुमच्या हाताला आम्ही काम देऊ शकतो. बालाजी तर आम्हाला असं म्हणाले की इथं प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती मशीनवर आहे. नाही आहे असं म्हणाले. हा हा कर्तृत्व आहे ना त्यांचं. जो काम करतो त्यांनी केलं पाहिजे आणि त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे. तरी बालू अजून KGF एवढ्या मशीन तर झालं नाहीत तुमच्या. KGF एवढ्या आहेत? वा आहेत बोले KGF. सुशिक्षित बेकारांसाठी सुद्धा आपल्याला योग्य दालन निर्माण करून, आता काही शिक्षित असतील, काही अशिक्षित असतील, त्यांना ट्रेड आपल्याला शिकवावा लागेल, ट्रेनिंग द्यावं लागेल आणि आम्ही पुढाकार घेऊ त्याचा. तुम्ही सांगा आम्हाला, बाबा ही आमची एवढी मुलं आहेत, यांना तुम्ही ट्रेनिंग द्या, आपण करू सगळं. शेवटी हे जॉईंट व्हेंचर असतं, जॉईंट एफर्ट असतं आणि हे सगळं आपण करू जेणेकरून गावातली बेकारी सुद्धा या ठिकाणी दूर होऊ शकेल. मुस्लिम समाजाने शादीखाना या ठिकाणी व्हावा अशी देखील मागणी केलेली आहे. तुमची जागा असेल, तुम्ही आराखडा तयार करा. आता हा अवधी जो 30 दिवसाचा आहे तो तुम्ही आराखडा तयार करायला घ्या. सरकार आल्यानंतर त्याला आराखड्याला तातडीने मंजुरी देऊ आणि या कामाला देखील आपल्याला सुरुवात करता येईल. आणि माझी गावकऱ्यांना अशी विनंती आहे सुडेजी की आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. पहिल्या महिन्यातच जे काम करायचे ते सगळे सूची द्या, मंजुरी आम्ही त्याला देऊ, जेणेकरून 2च वर्षात 5 वर्षाचे कामं आपल्याला पूर्ण करायचे. पुन्हा 3 वर्ष फक्त देखभाल अशा प्रकारे आपल्याला हे काम करावं लागेल. आणि म्हणून अपेक्षा तुमच्याकडनं ही आहे की सर्व जाती धर्मातले लोक आता एका विचारानं महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे त्यांनी उभं राहिलं पाहिजे. तुमची निराशा होणार नाही हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आणि माझ्याकडे कुणाचं कसलंही काम असलं तर ते थेट मला संपर्क करू शकतात.
2च मिनिटं. आणि हे जे सगळे आहेत, तुम्हाला असं वाटेल असं कसं म्हणतात, कसा आम्ही थेट संपर्क करायचा. हे सगळे जे आहेत हे आमच्या बरोबर 24 तास 365 दिवस संपर्कात असतात. तुम्ही ह्याच्यापैकी कोणालाही विचारा, यांचा पहाटे 1ला मेसेज येतो, सकाळी 6ला मेसेज येतो. म्हणजे तर त्याला तातडीनं सुद्धा आम्ही प्रतिसाद दिलेला आहे आणि वेळेवर मदतीला आम्ही धावून आलेले आहोत. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि म्हणून कुणीही असं वाटून घेऊ नये की मी कसं भेटायचं आमदाराला. आणि मला आमचे तोष्णीवाल, रामराम करा जरा, हे इंदोरचे आहेत, मध्य प्रदेशचे, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्यामुळं ते लातूरला त्यांनी गुंतवणूक केली. इथं ते आता उद्योगपती म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत. जो काय आहोत ते आपले मोठे साहेबामुळे आहोत आणि त्यांच्याच आशीर्वाद आहे की मी आज व्यवस्थित हरंगुळचे प्रत्येक लोकांना माहीत आहे. माझ्याकडे सिमेंट घ्यायला येते तर त्यांना माहीत आहे की आज जो काय आहे ती मोठे साहेबाचा आशीर्वाद आहे. बस आता हरंगुळकरांना तुम्ही सिमेंटमध्ये थोडा डिस्काउंट द्या. शिक्षणात 200 धन्यवाद कुणामुळे साहेबांमुळे. येस, जेसीबी, टोकले, बोरची गाडी, बालाजीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. एक इथं बस स्टँड ही खरंच होतकरू माणसं आहे. पुन्हा बाळासाहेबांची खूप मदत. आणि म्हणून यांनी सुद्धा आणखी खूप पुढे जावं. तहसीलदार हात करत नाही, खूप आम्हाला मदत आहे साहेबांची. आणि ती परवा येऊन आनंदाने जगतात. 1000 भेटतील, 5000 भेटतील, 10000 भेटतील. सुद्धा बाळासाहेबांनी एकच वेळेस गेलो होतो, एकच बाळासाहेब असं आहे. त्याच्यानंतर गाडी कोणची स्टेशनला गेलो, मला गेलं तशी 3 लाख रुपये झाले. आम्ही जे सगळं करतोय ते आपल्या माणसांसाठी करतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग हा बालाजीला जो अनुभव आलेला आहे, तोष्णीबाला जो अनुभव आलेला आहे, श्यामला जो अनुभव आलेला आहे, झुंजारेला जो अनुभव आलेला आहे, किंवा सुडेंना जो अनुभव आलेला आहे, पाटलांना जो अनुभव आलेला आहे, हा अनुभव तुमच्यापैकी प्रत्येकाला आला पाहिजे. तुम्हाला असं वाटू नये की बाबा हे 4 चौघाचंच आहे, आमचं काय, असं नाही. मी जे बोलतोय तुमच्यापैकी प्रत्येकासाठी बोलतोय. तुम्हाला आमच्या घराची दारं उघडी आहेत, तुम्हाला आमच्या ऑफिसची दारं उघडी आहेत, ती 24 तास उघडी आहेत. ऑफिस, घर, मी आहे. एक SMS कोणी जरी मला केला तर आम्ही त्याला तातडीनं संपर्क करतो. आणि समजा माझा संपर्क काही कारणामुळे नाही होऊ शकला तर हे आहेत ना सगळे, हे यांच्याकडे जायचं, हे माझ्याकडे घेऊन येतात. हरंगुळची मंडळी काही साधी नाही. त्यामुळं हे मला तुमच्याबद्दल, आमच्याबद्दलचे जे काही गैरसमज विरोधक तयार करतात ते सुद्धा मला दूर करायचे, ते सुद्धा मला दूर करायचे. तोष्णीवाल मला असं म्हणाले, तुम्ही सरकार आल्यानंतर महिन्याला एक जनता दरबार घ्या म्हणाले. आणि आम्ही आता ठरवलंय महिन्याला एक जनता दरबार घ्यायचा. त्याची तारीख, वेळ, ठिकाण आम्ही जाहीर करू. महिन्याला ज्याला तिथं निवेदन घेऊन यायचंय, काही तक्रार आहे तिथंच त्याचा निपटारा करू. एरवी तर आपलं काम चालूच आहे. आज खरंच मला मनापासून आनंद होतोय. हरंगुळमध्ये आल्यानंतर नेहमीच एक मन प्रसन्न होतं. तुम्ही एवढी ऊर्जा देता आम्हाला, एवढी शक्ती देता, खरंच खरं आहे. आणि म्हणून आपल्या या प्रेमात, ज्या ऋणाखालीच राहणं मी पसंत करेन. आपलं हे नातं असंच सक्षम झालं पाहिजे, अधिक सुदृढ झालं पाहिजे. आणि आपण मिळून हरंगुळला पुढे नेऊया, लातूरला पुढे नेऊया, महाराष्ट्राला पुढे नेऊया. आणि तुमची मान आणि शान उंचावेल असं काम महाविकास आघाडी करेल, हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. पाखर सांगवीचे आमचे काही नवे मित्र या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि तुम्हालाही मी आश्वस्त करू इच्छितो, या क्षणापासून तर तुम्ही कामाला लागा.
तुमची सुद्धा आम्ही तेवढीच काळजी घेऊ जशी आम्ही आमच्या मंडळीची घेतो. तेव्हा या कामामध्ये आता काही दिवस राहिलेले आहेत. अजून उमेदवार विरोधकांचे जाहीर झालेले नाहीत किंवा निश्चित झालेले नाही आहेत. अनेक पक्ष निवडणुका लढवतात, उमेदवार निवडणुका लढवतात. पण या उमेदवारामध्ये आणि पक्षामध्ये निवड करत असताना फार विचारपूर्वक आपल्याला विचार करून निवड करावी लागते. मी गंगापूरला होतो आणि गंगापूरला असं सांगितलं की ही निवड कशी करायची. अगदी सोपं आहे. या ज्या 2 मुली बसलेल्या आहेत या 2 मुलींकडे बघायचं आणि विचार करायचा की यांचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आणि त्याचं उत्तर जे येईल तोच उमेदवार तोच पक्ष त्यालाच मतदान करायचं. साधं आणि सोपं. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रचाराची लगबग सुरू आहे. पदयात्रा सभा झाल्यानंतर आणखी एक सभा लातूर शहरामध्ये आहे, तिथे आम्हाला पोचायचं आहे. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हाताचं चिन्ह, हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून काँग्रेसला विजयी करा एवढंच या निमित्तानं सांगून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.